खूप चांगलं होतं कोर्सचा एक्सपिरियन्स. चांगलं सर्व्हिस भेटलं, म्हणजे काही ना काहीतरी हेल्प भेटली. ट्रेनरचं खूप चांगला एक्सपिरियन्स होतं, ऋषी सरांचं किंवा ओंकार सरांचं पण. ते एक्सप्लेन करून सांगायचे जे पण जिथे म्हणजे प्रॉब्लेम असायचं. माझं नाव अविनाश सुवर्णा अँड मी आता सध्या बँकिंग सेक्टरमध्ये काम करतोय भांडुपला, आणि साईड बाय साईड हे कोर्स जॉईन केलं फॉर चेंजिंग. तो 2019 पासून मी विचार करत होतो की डिजिटल मार्केटिंगमध्ये यायला, म्हणजे तेव्हा भेटत नव्हतं मला प्रॉपर स्टेज. तर मग नंतर 2020मध्ये तर लॉकडाऊन लागलं. मग नंतर थोडं बॅकआउट केलं, मी जॉबकडेच लक्ष दिलं. मग नंतर एक मित्र भेटला मला, त्याने इथूनच केलं आहे, तर त्याने रिकमेंडेशन दिलं मला, म्हणून मी बँकिंग सेक्टरमध्ये म्हणजे ATM सेक्टरमध्ये आहे. तर मला असं वाटतं की ते पुढे जाऊन AI ते कन्वर्ट झाल्यावरती ते क्लोज होईल. तर मला असं वाटतं की डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप फ्युचर आहे. खूप चांगलं होतं कोर्सचा एक्सपिरियन्स. चांगलं सर्व्हिस भेटलं, कारण की मला जॉबमुळे ऑफलाईन होत नव्हतं यायला, तर ऑनलाईनच करत होतो मी. अँड सेकंडली मी आता सध्या हे पण करतो, फ्रीलान्सिंग पण. तर त्याच्यामध्ये खूप इझी होतं मला, म्हणजे काही ना काहीतरी हेल्प भेटली. ट्रेनरचं खूप चांगला एक्सपिरियन्स होतं, ऋषी सरांचं किंवा ओंकार सरांचं पण. ते एक्सप्लेन करून सांगायचे जे पण जिथे म्हणजे प्रॉब्लेम असायचं. पहिलं आता सध्या तरी फ्रीलान्सिंगमध्येच आहे, मग नंतर म्हणजे जॉबमध्ये मी बघणार आहे, विचार करतोय. कारण की पहिले मी विचार करतोय की फ्रीलान्सिंगमध्येच स्वतःच हे करू. ॲक्च्युली पहिले आपण जेव्हा होतो तर तेव्हा आपल्याला क्लिअर पिक्चर दाखवणारं कोण नव्हतं. आता तरी सध्या पिक्चर दाखवणारा आहेत. तर डिजिटल मार्केटिंग म्हणून नाही फक्त, पण जे पण काय आहे म्हणजे ज्यांना पण आवड असेल ज्याच्यामध्ये पण, ते करावं.